आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत संघर्षातून यशाकडे. स्मिता गुमास्ते यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोतेहो नमस्कार. आज आपण एका अशा सखीला भेटणार आहोत जिचं शिक्षण ऐकून आधी तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि त्यानंतर तिचा प्रवास ऐकून तुम्ही थक्क व्हाल अक्षरशः. तिचं शिक्षण आहे BSc मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, DIRPM, DAM, MBA, LLB आणि ICWA. एवढं शिक्षण पूर्ण करणारी ही सखी हिंदुस्थान पेट्रोलियममधून 2019 साली वरिष्ठ प्रबंधक या पदावरून सन्मानपूर्वक निवृत्त झाली. तिला आज आपण आमंत्रित केलं आहे. आज आहे जागतिक दिव्यांग दिन. आपल्या अपंगत्वावर, आपल्या शारीरिक काही व्याधींवर मात करून स्मिताताईंचा हा प्रवास झालेला आहे आणि आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. स्मिताताई, आता तुम्हाला शारीरिक व्याधी काय काय आहेत त्याविषयी सांगा. माझ्या पायाला पोलिओ आहे, डाव्या हाताला सुप्राकॉन्डिलर फ्रॅक्चर झालं आहे, बरगडा फ्रॅक्चर झाल्या होत्या, बापरे, अपेंडिसायटिस बर्स्ट झालं होतं, बाथरूममधून बाहेर येताना पडून स्पायनल कॉर्डचं फ्रॅक्चर झालं, बापरे, पाम फ्रॅक्चर झालं आणि नॉर्मल पायाचंही ऑपरेशन झालं. एवढे सगळे टप्पे म्हणजे आधी एक तर मुळात लहान वयातच पोलिओ तुम्हाला असल्याचं निदान झालं आणि त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या अडचणी, काही वेळेला कधी अपघात, ह्या सगळ्या व्याधी असूनही तुम्ही स्वतः मनाने मात्र अतिशय उत्फुल्ल आहात. अगदी ताज्या तवान्या रसरशीत अशा आहात. दुसऱ्याला सुद्धा ऊर्जा द्याल असं. तुमच्या नावाप्रमाणे तुमचं स्मितहास्य हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं निदर्शक आहे. तर सुरुवात आपण इथूनच करू की हे अपंगत्व आल्याचं कधी समजलं, त्याच्यावर मात करणं हे किती कठीण होतं. मी 9 महिन्याची असताना मला पोलिओचा अटॅक आला आहे आणि त्यावेळेला माझं पूर्णपणे बालपण विखरून गेलं. काय करावं कळेना. एक तर मुलीची जात, त्यात आणि अपंग म्हटल्यानंतर आयुष्य पुढे कसं करायचं हे एक मोठा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उभा राहिला होता. पण काय माहीत, देवाची दया म्हणा, सगळ्यांच्या सदिच्छा पाठीशी असल्यामुळे मी सर्व अपंगत्वावर मात करून परत आयुष्यात उभी राहिली. माझ्या पुढे एक मोठं आव्हान होतं, कसं होणार. आयुष्यात नकारात्मक घटना खूप घडल्या, पण खचून न जाता, त्याची तमा न बाळगता माझा निर्धार मी कायम ठेवला व आयुष्यात आगेकूच केली. वा, खरोखरच. आणि अजिबात रडत कुथत न बसता तुम्ही आलेल्या प्रत्येक संकटाला धीराने तोंड दिलं. इतकंच नाही तर तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्य समरसून जगता हे मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की स्मिताताई आज इथे आल्या आहेत. त्या कॅलिपर्स बरोबर घेऊन आलेल्या आहेत, कुबड्या त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांना खरोखरच चालणंसुद्धा कठीण आहे ते घेऊन, पण हसत मुखाने त्या इथे आकाशवाणीच्या स्टुडिओत आल्या आहेत आणि आज आपल्याशी त्या संवाद साधतायत. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं तर त्या उत्तम रांगोळी काढतात. मोठीच्या मोठी रांगोळी स्मिताताई तुम्ही काढलेली आहे, त्याविषयी सांगा. मला लहानपणापासूनच रांगोळी काढण्याची खूप आवड आहे. कलात्मक गोष्टी मला करायला आवडतात. मेहंदी काढणं, रांगोळी काढणं, आणि रांगोळी घेऊन तर मी काढतेच, परत वेगवेगळ्या वस्तू घेऊन मला रांगोळी काढायची खूप आवड आहे. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आणि त्याच्यातून नवीन काहीतरी निघतं का ते बघायचं, ह्याची मला खूप आवड आहे आणि ते मी केलं. पण त्याच्यासाठी तासनतास जमिनीवर बसणं. आता एक मी अष्टविनायक काढलं होतं मसुराच्या डाळीने आणि उडदाच्या डाळीने. एक एक पार्ट उडदाच्या डाळीने वेगवेगळा केला मी. 15 तास लागले. बाप रे, अष्टविनायक तपश्चर्या आहे ही. आणि 8 दिवस सतत मसुरीच्या डाळीला तेल लावत बसली होती. मग ते चकाकी आली. मंगळसूत्राच्या काळ्या बारीक मणी घेऊन त्याचे डोळे बनवले. झिपरीची पानं घेऊन त्याचे तुकडे करून सगळीकडे घातले. मग विड्याची पानं, त्याच्यावर सुपारी, नंतर जास्वंदीचं फूल, उंदीर मामा, या सगळ्या गोष्टी त्या रांगोळीत बरोबर बसून गेल्या. इतकी वेगवेगळी संकट, शारीरिक आव्हानं असताना मला वाटतं तुमच्यातली ही सृजनशीलता जी आहे, सर्जनशीलता जी आहे, त्याच्यामुळे निश्चितच गणपती बाप्पा सुद्धा तुम्हाला प्रसन्न झाला असेल, पावला असेल. आणि म्हणूनच या बुद्धीच्या देवतेच्या कृपेने तुम्ही एवढं सगळं शिक्षणही पूर्ण केलं आपलं. तेही सोपं नव्हतं. तुम्ही रांगोळी तर उत्तम काढतात, त्याचप्रमाणे तुम्ही नृत्य सुद्धा केलेलं आहे. हा एक चमत्कार वाटावा असा आहे, त्याबद्दल आधी सांगा. मला नृत्याची आवड पहिल्यापासूनच होती अशी.
आणि मला सारखं वाटायचं की ते झगझगीत छान छान पोशाख करून भरतनाट्यमचा जरीची साडी घालून डान्स करतात, छान छान दागिने घालतात. तेव्हाच मी ठरवलं मी जरा उभी राहिली आयुष्यात तर मी नक्की डान्स करणार. नाचे मयूरी इन्स्पिरेशन होतं का नाही, तुमच्यासाठी तेव्हा का नाचे त्याच्या आधीच? मैरुरी त्याच्या आधीच मी केलं. आणि ते मी ऑफिसमध्ये पहिला मी तो डान्स केला. बरं. पण त्याच्या आधी मी करत असताना जे पैसे मिळायचेत ना ते मी हॉस्पिटलला दान करायचे. बर. पण ऑफिसमध्ये मी जेव्हा तो डान्स केला, मधुबन में राधिका नाचे रे, हा. 8 मिनिटाचा होता. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या स्टेजवर आल्या आणि त्यांनी त्यांच्या पायातले चांदीचे पैजण माझ्या पायात वा. घातले. आणि तो दिवस तर मी आयुष्यात विसरू शकणार नाही. हा भाग्ययोग म्हणायचा. हो, आणि खूपच. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली ही फार मोठी पावती आहे. मी आता इतकी उपचार घेताना शस्त्रक्रिया करायला लागल्या किंवा हे उपचार कसे सातत्याने घ्यावे लागतात, तर हे अशा प्रकारे उपचार घेणं हे कधी कंटाळवाणं असं तुम्ही वाटून घेतलं नाही? कसं काय? मी असा विचार केला की माझ्यासमोर देवाने तर काटेरी गालिचा पसरला आहे, तो मलाच आता रंगबिरंगी फुलांनी सजवायचा आहे. बरं. देवाने मला काय दिलं नाही बघण्यापेक्षा देवाने मला काय दिलं आहे हे बघितलं पाहिजे. वा. शेवटी आपणच असतो आपल्या जीवनाचं शिल्पकार, नाही ना. मी विचार केला देवाने माझे डोळे काढले असते तर हे सुंदर जग मी पाहू शकले असते का? हॉस्पिटलमध्ये बाकीचे पेशंट पाहून मला वाटायचं मी कितीतरी बरी आहे. अच्छा. आपण सर्वजण दुःखाच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात जीवनाचा खडतर प्रवास करीत असतो. पण शेवटी पेला पाण्याने अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे हे आपणच ठरवायचं हे असतं, आपल्या नाही का? दृष्टिकोनावर अवलंबून असतं. अगदी खरंय. 9व्या महिन्यातच पोलिओचं निदान झालं आणि त्याच्यानंतर शालेय शिक्षण, तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती आणि एकूणच वातावरण हे कसं होतं याविषयी सांगा ना. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. मी 9वीत असतानाच त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. आम्ही 5 भावंड, 3 बहिणी आणि 2 भाऊ. बर. आणि नंतर माझी आई शिकली, टीचर झाली आणि आम्हा 5ही भावंडांना तिने वाढवलं आणि सगळ्यांना वरच्या पदावर नेऊन ठेवलं तिने. अच्छा. तुमची शाळा कोणती? अरविंद गणबीर हायस्कूल जोगेश्वरीमध्ये माझं शालेय शिक्षण झालंय. हा. आणि सकारात्मक वातावरण घरात होतं. आई म्हणायची स्वयंपाक कर ग, उठ, बसू नको, उद्या वेळ पडली तर निदान लोकांचे डबे भरून स्वतःचं पोट भरशील. अच्छा. अशी शिकवण आईने मला दिली होती. म्हणजे आईने हे कधी रडत बसायला दिलं नाही नाही, तुम्हाला? ती म्हणाली काय नाही, जा तू, पडलीस 4 लोक उचलून तुला आणतील परत. हा. पण मग शाळेत जाणं येणं हा प्रवास कसा असायचा? शाळा किती लांब होती घरापासून? शाळा खूप लांब होती. शिक्षण घेताना तर खूप अडचणी आल्या, कारण सारखं उपचारासाठी हॉस्पिटलला जावं लागायचं. मग नंतर सारखं ट्रीटमेंटसाठी चौपाटीवर जाऊन वाळूत बसावं लागायचं. अच्छा. त्यामुळे शाळेत मी खूप गैरहजर राहायची आणि मग ते पण खूप वेदना असह्य व्हायचं. मी ज्या चौपाटीवर जाऊन रणरणत्या उन्हात हा. बसायची आणि मी पाय म्हणायची त्याच्यात हो. वाळूमध्ये, आणि मग मी मावशीला आणि आईला म्हणायची मला उन्हात बसवता काय, तुम्ही पण बसा माझ्याबरोबर उन्हात. अच्छा. असे ते दिवस होते. आणि शाळेत त्यामुळे जाता येत नव्हतं, रांगत होती त्या मी थोडी. पण कशी बशी थोड्या दिवसांनी अशी कॅलिपर घालून लंगडत मी शाळेत जायला लागली. हा. आणि एक हात पाय नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. पोलिओमुळे पाय अधू झाला होता, पण हाताला इजा ही कधी कशी झाली? मला चालता येत नव्हतं ना. सायकलवरून वडील शाळेत पोचत होते हा. तेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हा माझं हाताला सुप्राकॉन्डिला फ्रॅक्चर झालं आणि ब्रेक लावायचं माझ्या डोळ्यात गेलं होतं. बापरे. डोळा जरासा वाचला हा. आणि सगळे केस माझ्या चाकात अडकले होते आणि दुसऱ्या चाकात पूर्ण पोलिओचा पाय असा गुंडाळला गेला. बापरे, खूप भयानक आहे. भयानक झालं होतं. आणि तेव्हा मग आई म्हणाली बापरे, आता हिचा एक पाय नाही, आता हात पण गेला, हिचं काय होणार पुढे. आई वडिलांना पण चिंता असेल हा. ती. मग तेव्हा मी आईला म्हटलं देवाचे आभार मान आई, डावा हात गेलाय, उजवा हात कायम आहे माझा. अच्छा. बर. मग तेव्हाच ते डॉक्टर आईला म्हणाले हिची तुम्ही चिंता करू नका, ही आयुष्यात पुढे येईल. शिक्षण घेणं तुमच्यासाठी अतिशय कठीण, त्रासाचं, म्हणजे प्रवासही कठीण आणि शाळेत गैरहजेरी होत होती. अभ्यासाची गोडी ही कशी काय निर्माण झाली तुमच्यात? कुठेतरी माझं ध्येय होतं, आता मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे आणि नीट अभ्यास केल्याशिवाय मी आयुष्यात पुढे येऊ शकणार नाही. शिक्षणाला पर्याय नाही. पर्यायच नाही मला दुसरा. आणि हे करत असताना मला सर्वांची खूप साथ मिळाली. अगदी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे आज मी आयुष्यात खंबीरपणे उभी आहे.
जोशी सर म्हणून होते, ते काही दिवस मला त्यांच्या कारने घेऊन जायचे आणि परत सोडायचे. अच्छा. आई माझी बॅग गेटजवळ ठेवायची आणि शाळेतील शिक्षक किंवा कोणी विद्यार्थी माझी बॅग आणून माझ्या वर्गात ठेवायचे. बर. आणि तसं म्हटलं तर तसं सगळीकडे मन मारून असं राहावं लागलं होतं, कारण बरोबरीची मुलं खेळताना मला वाटायचं की मी कधी अशी खेळणार, कुठे कोणावर मी सहलीला जाऊ शकत नाही, मजा करू शकत नाही. पण माझे मित्रमैत्रिणी इतके चांगले होते की लगोरी खेळताना मला दोन्ही टीममधून ते बॉल मारायला द्यायचे, अच्छा. लगोरी फोड म्हणायचे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी पण त्या लहान मुलांनी मला त्यांनी त्यांच्यात सांभाळून घेतलं. आणि शिक्षकाने तर माझ्यासाठी खूपच केलं, त्याला तर तोडच नाही. वा. कशा पद्धतीने शिक्षकांनी मदत केली तुम्हाला? मला ते नंतर गैरहजर असायचे, मला मग ते नोट्स द्यायचे, काय शिकवलं ते सांगायचे. मी जेव्हा जायचे तेव्हा एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे माझ्यासाठी. सगळी मित्रमैत्रिणी सगळे मदत करायची. हा, काल तू गैरहजर होती ना, हे घे, काल हे शिकवलं, हे नोट्स आहे. ही संवेदनशीलता खूप महत्वाची आहे, नाही का? आणि सगळीच तुमच्या वयाची मित्रमैत्रिणी सगळे अगदी होते. म्हणजे लहानपणी त्यांना ही भावना आली. म्हणजे मला तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं. मोठी लोक असतात ठीक आहे, त्यांना काहीतरी वाटत असतं, पण लहान मुलांना या वयात तेवढंच काही सुस्त करायला हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणजे शाळेचं ऋण तुमच्या यशामध्ये फार मोठं आहे. हो, खूपच खूपच. म्हणजे ते कधीच मी विसरू शकणार नाही. बरं. आणि मग शालेय शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा टप्पा? मला सायन्सला ॲडमिशन घ्यायची होती, पण पहिला प्रश्न आला, कारण मला ते मेडिकल करून मला देशाची सेवा करायची होती, गृहराची सेवा करायची होती. ते डोक्यात खूप होतं. पण पहिला प्रश्न आला, तुला एक हात नाही, पाय नाही, तू सायन्स करू शकणार नाहीस. अच्छा. तर मी म्हटलं करू शकणार नाही म्हणू नका, मी करून दाखवते. माझ्या डिक्शनरीत नाही हा शब्द बिलकुल नाही आहे. अशक्य ते शक्य करायचं. हो, आणि मी ते करून दाखवते म्हटलं. हा. आणि मग नंतर फर्स्ट इयर सेकंड इयर झालं. नंतर मला मायक्रोबायोलॉजीसाठी परत प्रॉब्लेम आला. ते म्हणाले तुझा एक हात नाही आहे, असेप्टिक कंडिशनमध्ये तू कशी काम करणार. म्हटलं ओके, तुम्ही ट्रायल घेऊन बघा, ऑर्गॅनिझम वाढले तर देऊ नका, नाहीतर मला द्या ॲडमिशन. झालं. असं करून माझं मायक्रोबायोलॉजी झालं. बर. कोणतं कॉलेज तुमचं? वुमेन्स कॉलेजेस. अच्छा. आणि मग नंतर मी DMLT केलं नायर हॉस्पिटलमधून. आणि मग नंतर हिस्टोपॅथॉलॉजी केलं मी लंडनमधून. अच्छा. आल्यानंतर मी काही दिवस कूपर हॉस्पिटलमध्ये होते कामाला. पण तुम्ही लंडनला जाऊन शिक्षण घेतलं? हो, माझा इंटरव्ह्यू त्यांनी फोनवरच घेतला होता. हां. पण मग हा परदेश प्रवास आणि कसं काय हे जमलं? परदेशी लोकांनी मला खूप सांभाळलं. तिथे सगळ्या काही गोष्टी डिसेबल फ्रेंडली आहेत तिकडे. आणि त्यांची मानसिकता वेगळीच आहे. ते खूप तिथे सांभाळलं. म्हणजे मला त्यांनी खरं एकटं वाटू दिलंच नाही. आमच्या सगळ्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स पण त्यांनी आमच्या सोल्व केल्या होत्या. किती काळाचा अभ्यासक्रम होता तिथल्या शिक्षण? तिथे 1 वर्षाचा होता. 1 वर्षभर तुम्ही लंडनला राहिला. हो. पण मग या सगळ्या प्रवासामध्ये खर्च, कारण आर्थिक प्रश्न हा आहेच ना, उपचार म्हटलं तरी आणि शिक्षण म्हटलं तरी, तो कसा सोडवलात तुम्ही? आता ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं, त्यामुळे एवढा खर्च आला नाहीये, पण बाकीचा खूप खर्च आला. शिक्षणाचं तर मी स्कॉलरशिपवरच केलं. शिष्यवृत्ती मिळवून? शिष्यवृत्ती केली. अच्छा. आणि लंडनमध्ये जाऊन तिथून शिकून आलात इकडे? नंतर मी कूपर हॉस्पिटलमध्ये थोड्या दिवस होते. नंतर हिस्टोपॅथॉलॉजी केल्यामध्ये टाटामध्ये लागले. अच्छा. म्हणजे ह्या 2 नोकऱ्या तुमच्या, कूपर हॉस्पिटल आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल. अच्छा. तिकडे मी हिस्टोपॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत होते. कालांतराने हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये मला नोकरी मिळाली. पण तिथे 1-2 तासाचा जॉब असल्यामुळे मी स्ट्रीम बदलून घेतलं आणि मग फायनान्सला गेले मी. बर. म्हणजे तुम्ही आधी ज्या वैद्यकीय विभागामध्ये काम करत होतात त्याऐवजी तुम्ही बदलून आर्थिक क्षेत्राकडे? कारण तिथे जास्त काम नसायचंच, 1 तासाचं काहीतरी असायचं. पण मलाही कंटाळा यायचं, काय करायचं बसून. म्हटलं जाऊ द्या, आपण स्ट्रीम चेंज करूया. म्हणजे त्या ॲडिशनल, म्हणजे बाकीचं काम होतंच, रिपोर्ट्स वगैरे कॅन्सरचे यायचे ते बघायचं, ते मी करतच होते. पण सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा तुमची, आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वस्थ बसणं मान्य नव्हतं? नाही, मी कधीच बसत नाही. मग नंतर मी ऑफिसमध्ये मग म्हटलं नाही, आता इकडे फायनान्सला आलेत, इव्हन शेवटी मेडिकल हे शेवटी एंटायरली वेगळं फील्ड आहे. बरोबर. इथे ऑफिसमध्ये लागल्यानंतर त्या फील्डमध्ये मला पुढे येण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग मी ऑफिस करत डिप्लोमा इन ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट केलं, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल रिलेशन पर्सनल मॅनेजमेंट केलं. मला ऑफिसने ½ एन आवर कन्सेशन दिलं होतं तेव्हा, म्हणजे मी लवकर निघायची. असं करत केलं आणि करून ते शिक्षण आणि नोकरी असं सुरू होतं. हो. आणि नंतर मग
मी कन्फर्म झाली. हा, म्हटलं अच्छा. चला आता सपाटा सुरू करूया ऑपरेशनचा. हा. जे काय करायचं डॉक्टरला म्हटलं करून टाक बाबा, पुढच्या जन्मी माझा पाय मी तुझ्या हातात देणार नाही. स्मिताताईंचं जे दिव्यांगत्व आहे त्याची आपल्याला एक कल्पना यावी म्हणून सांगते श्रोते हो. त्यांची एकूण 21 ऑपरेशन झालेत आणि प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळेला वेगळ्या अडचणी येत गेल्या. त्यांच्या पोलिओच्या पायाचं पाऊल जे आहे ते खूप लुळं होतं. ऑपरेशन करून त्या ठिकाणी अँकल फिक्स केलं होतं. 2 वेळा हे ऑपरेशन झालं. 90 अंशाच्या कोनामध्ये अँकल फिक्सेशन करायचं होतं, पण बाकीचे स्नायू हे अशक्त असल्यामुळे ते 110 डिग्रीला फिक्स झालं आणि म्हणून त्यांचा पाय पूर्णपणे टेकवता येत नाही. त्या बुटाशिवाय चालतात तेव्हा फक्त पुढची 5 बोटं टेकतात. त्यामुळे त्यांचे बूट जे आहेत ते सुद्धा वेगळ्या प्रकारचे तयार करून घ्यावे लागले. त्यांचं ढोपर खूप पुढे होतं आणि गुडघ्याच्या दोन्ही बाजूला लाकडाचे ठोकळे घालून 3 महिने पायाला वरपर्यंत प्लास्टर घातलं होतं आणि मग त्यांचा गुडघा नीट केला. घट्ट प्लास्टर असल्यामुळे त्यांच्या स्नायूंचे नर्व्स खेचले गेले आणि गुडघ्याची पोझिशन ठीक केली. त्यावेळेला प्रचंड वेदना त्यांनी सहन केल्या. त्याला नी वेजिंग असं म्हणतात. पण इतके सगळे शारीरिक त्रास वेदना असतानाही आपल्या ऑफिसच्या ॲन्युअल डेला त्या शूज घालून डान्स करायच्या, ऑफिसच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायच्या, ब्रायडल मेकअप करायच्या, मेहंदी काढायच्या, वर्तमानपत्रातून लिहायच्या, टी व्हीवर त्यांनी कुकिंग शोजसुद्धा केलेत. खरंच हे सगळंच आपल्याला चकित करणार आहे. आणि असं करून मग एका पाठोपाठ एक ऑपरेशन झाले. मग त्यांनी 5 इंच माझा पाय वाढवला. जिथे माझं गुडघा आहे तिथे माझं पाऊल होतं. कॅल्सिफिकेशन प्रोसेसने 6 रॉड्स घातले होते. रोज 1 मिलीमीटर गॅप वाढवायचे ते. आणि कॅल्सिफिकेशन प्रोसेसने 5 इंच पाय वाढला. आणि त्या 5 वर्षात म्हटलं आता करायचं काय. रुग्णालयात होता तुम्ही इतका काळ, हॉस्पिटलमध्ये. हो. आणि तेव्हा खूप असह्य वेदना व्हायच्या कारण बेशुद्ध करायचे नाहीत. आणि इतकी ओरडायची, अख्ख्या हॉस्पिटलला माहीत असायचं की ताईचा पाय वाढवत आहेत म्हणून. आणि ते ट्रायल होतं. इनफॅक्ट ती पहिल्यांदाच ते टेक्निक आली होती, प्रयोग होता. हो. डॉक्टर म्हणाले तू मेडिकल साईडची येत आहे आणि तूच ते सांगू शकशील की कुठले मसल्स दुखतात, कुठले बोन दुखतात. ठीक आहे. आणि ते करताना मी इतकी ओरडायची आणि मी म्हणायची देवा मला मारून टाक, मला जगायचं नाही. आणि ते झाल्यानंतर परत मी म्हणायची नाही मला जगायचंय, म्हणजे मला नीट व्हायचंय. उपचार झाला की मग पुन्हा उमेद यायची पुन्हा. म्हणजे ते थांबलं, पाय लांब करणं थांबलं की परत ठीक होणार, नॉर्मल होणार. 5व्या मिनिटाला मी परत नॉर्मल हसत खेळत. ते करत मी LLB केलं, MBA केलं, ICWA केलं. हॉस्पिटलमध्ये असताना त्या वेळेचा सदुपयोग करायचा होता मला. अच्छा. म्हणून मग एक्सटर्नल तुम्ही शिक्षण घेतलं हे. हो. त्याच्यामध्ये लॉ शिकलात, कायद्याचं शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर MBA पण केलं. हो, MBA केलं आणि ICWA केलं. आणि त्यावेळेला मला हॉस्पिटल स्टाफने पण खूप मदत केली, हॉस्पिटल मॅनेजमेंटने मदत केली आणि युनिव्हर्सिटीच्या लोकांनी खूप मदत केली. इतकं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, तू काळजी करू नको, आम्ही येतो, घेतो तुझी परीक्षा, डोंट वरी. परीक्षा घेणारी अनेक मंडळी, म्हणजे एकीकडे देवच तुमची परीक्षा बघत होता सातत्याने, त्यात तुम्हाला जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंच होतं. त्याच्यात एखाद्याला या अभ्यासाचं ओझं वाटू शकतं, पण तुम्ही ते ओझं म्हणून नाही, तुम्ही स्वतःहून ते निवडलं आणि करत गेलात. हा अभ्यास कसा करायचा तुम्ही? खूप वाचन? हो, मला वाचन करायची आणि मला स्वतःला असं अभ्यासाची आवड तशी होतीच. आणि काय ती करून दाखवायलाच पाहिजे, कारण लोक म्हणता कामा नाही ही अपंग आहे, काय करू शकत नाही. म्हटलं कधी करायलाच पाहिजे मला आता. म्हणजे तुम्ही ते आव्हान म्हणून स्वीकारलं आणि मग त्यातून तुमची वाटचाल ही अत्यंत खडतर वाटेवरची होती, पण ती सुरू राहिली. बरं, तुम्ही नोकरी सुद्धा बराच काळ केली, तर ट्रेनचा प्रवास हेही तुमच्यासाठी दिव्यच असेल. खूप. म्हणजे मी आता चर्चगेटला असल्यामुळे मी काय करायची, मरीन लाईन्सला जायची आणि परत रिटर्न व्हायची. अच्छा. आणि काय वेळेला ती ट्रेन विरार व्हायची, मग मी परत स्टेशनवर उतरायची. काय वेळेला ती बांद्रा व्हायची, परत स्टेशनवर उतरायची. काय वेळेला ती अंधेरी व्हायची, परत स्टेशनवर उतरायची. कारण तेव्हा असा डिसेबलसाठी वेगळा डबा नव्हता. आणि काय वेळा असं व्हायचं 1-1 तास मी चर्चगेटलाच असायची ऑफिस सुटल्यानंतर. ते खूप खडतर दिवस काढले. नंतर एक अपंगासाठी बस सुरू झाली, पण मला वाटतं ते 20 वर्षांनी झाली. तोपर्यंत ट्रेननीच प्रवास करत होता. आणि सकाळच्या वेळेला बायका ठरलेल्या असायच्या, तर त्या मला आलटून पालटून जागा द्यायच्या. अच्छा. हो, ते पण केलं. म्हणजे तसं खूप जणांनी समजून घेतलं. माणुसकी ही आपल्याकडे आहेच आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला पण कधी जर मी रिटर्न नाही झाली, तशीच गेली, तर एकंदरीत
माझा अवतार बघून, माझ्या अंगावरचे दागिने बघून ते म्हणायचे, मॅडम बसा थोडा वेळ तुम्ही. दागिने म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कमरेला एक पट्टा कमरेचा पट्टा, पायात कॅलिपर, हाताला स्प्रिंट, हे माझे दागिने होते. आणि याच्यासह सगळा प्रवास करून तुम्ही आपली नोकरी किती वर्षाची ही पूर्ण केली? माझी टोटल 40 वर्ष झाली. 40 वर्ष नोकरी केली. आणि ह्या ट्रेनच्या प्रवासात मला एक सांगावंसं वाटतं, खूप वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं मला भेटली. एक मैत्रिणीचा ग्रुप तयार झाला, त्याचे सुख दुःख हे सगळं शेअर करता आलं. आणि तेव्हा पण वाटलं की आपण तसं पाहायला गेलं तर आपण सुखी आहोत. तसं प्रत्येकाला शेवटी आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, ते वेगळ्या पद्धतीने असतात. माझे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. पण त्या मैत्रिणींबरोबर तुमचा वेळ प्रवासाचा चांगला हो, जायचा? आम्ही गाणी म्हणायचो, नाश्ता करायचो, हळदी कुंकू साजरा करायचे, मंगळागौर खेळायचो, सगळं सगळं करत होतो आम्ही. आणि या सगळ्यात तुम्ही उत्साहाने भाग घ्यायचा? हो, गाड्याच्या भेंड्या. आणि तुमच्या कार्यालयात सुद्धा तुम्हाला एक उत्साह मूर्ती म्हणूनच पाहिलं गेलं. सगळ्या तिथे पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही सहभागी व्हायचात, त्याविषयी सांगा ना. नोकरी खरं हा माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट. मला मानसिक स्थैर्य लाभलं. नंतर आयुष्याला एक स्थिरता मिळाली. आणि त्यावेळेला ऑफिसने मला इतकं सांभाळलं, ते म्हणाले तुझी ट्रीटमेंट तू कर, तुझं आउटपुट आम्ही बघून घेऊ, तू कर, आधी तुला आम्हाला पाय उभं करायचंय, तू काही टेन्शन घेऊ नको. माझे सगळे ऑपरेशन्स वगैरे त्यांनी मला रजा दिल्या विदाउट पे. नंतरचे थोडे झाले पण रजा दिल्या. आणि त्याच्यात मला प्रमोशन्स पण ते देत गेले, बढती मिळाली. आणि मग नंतर नोकरी मुळात कशी लागली? तिथे पण स्पर्धा असेल नाही का? म्हणजे जरी दिव्यांगांसाठी काही राखीव सीट्स असल्या तरी त्याच्यातही स्पर्धा असेल. तेव्हा नॉर्मल लोक पण होती, दिव्यांग पण होती. अच्छा, बरं. आणि मग तुमचा इंटरव्ह्यू वगैरे त्याविषयी? इंटरव्ह्यू झाला आणि म्हणाले टायपिंग टेस्टला. म्हटलं मला हात नाही, मी नाही टायपिंग करू शकत. आणि तरी ते म्हणाले ठीक आहे बाबा, टायपिंग टेस्ट तुला नाही जमत तर नाही आहे. मग काय ती 40 मिनिटं इंटरव्ह्यू झाला आणि ते म्हणाले यू आर सिलेक्टेड. मी पहिलीच होती आज जाणारी. आणि मी घरी जाऊन सांगितलं मला नोकरी मिळाली. सगळे म्हणाले काय तू मस्करी करते का? म्हटलं नाही, खरंच मला नोकरी मिळाली आहे. आणि अशा पद्धतीने तो हिंदुस्थान पेट्रोलियमचा प्रवास सुरू झाला माझा. मग डिसेंबर 17ला माझं कॅलिपरच्या वजनाने नॉर्मल पायावर प्रेशर येऊन गुडघ्याचं ऑपरेशन झालं. बरं. आणि डॉक्टरने सांगितलं आता कॅलिपर घालता येणार नाही. आता परत मोठं आव्हान. म्हटलं आता मी रेसिग्नेशन देते. बॉस म्हणाले नाही, द्यायची गरज नाही, आम्ही सांभाळू तुला. मग आमचे CSR डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, मॅनेजमेंट सगळ्यांनी मिळून एक रॅम्प बनवला. ठरवलं त्यांनी हिच्यासाठी रॅम्प बनवायचा. आणि 2 माणसं त्यांनी ठेवली माझ्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, जी लोक मला रॅम्पवरून रोज व्हीलचेअरने घेऊन यायचे आणि घेऊन यायचे. त्यांच्यामुळेच माझं टेन्युअर सक्सेसफुली पूर्ण झालं. वा, इतकं सगळं सहकार्य ज्या वेळेला तुम्हाला ऑफिसकडनं मिळालं, याचं कारण अर्थातच तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व असावं. तुम्ही इतक्या दिलखुलास आहात आणि तुमच्याकडनं इतरांना मला वाटतं नक्कीच प्रेरणा मिळत असेल. त्या ऑफिसच्या वेगवेगळ्या उपक्रमात सुद्धा तुम्ही सहभागी व्हायचात. तिथेही गाण्यात, नृत्यात. गाणं, नृत्य, मासिकात लेख देत होते, नंतर पेपरात माझे लेख येतात. तशी ती रवांतर आवड अशी तशी खूप आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना वाटलं की म्हणजे तुमच्यामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेची चुणूक जी आहे ती, मला वाटतं तुमचा इंटरव्ह्यू ज्यांनी घेतला किंवा नंतर सुद्धा जे सहकारी होते त्यांना सगळ्यांनाच त्याची खात्री होती. आणि म्हणून तुम्हाला त्यांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि छान सहकार्य केलं. खूपच नोकरीमुळे मी आयुष्यात पुढे येऊ शकले. पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं ही जिद्द खूप मोठी तुमच्यामध्ये होती आणि म्हणूनच ही भरारी तुम्ही घेऊ शकलात. तर याच्यासाठी सुद्धा आईने तुमच्या प्रेरणा दिली की आणखी कोणी? सगळ्यांनीच मदतीचा हात पुढे केला. अगदी मी सांगते, शाळेतली लहान मुलापासून ते माझे शिक्षक, नंतर माझे गाडीतल्या मित्रमैत्रिणी आणि सगळ्या ऑफिसातला पूर्ण स्टाफ. मी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फिजिकल मेडिसिन, जे पोलिओचं हॉस्पिटल आहे, तिथे ट्रीटमेंट घेते. तिथली प्रत्येक व्यक्ती माझा विचार करायची. ते म्हणायचे हिचं कसं होणार. कारण त्यांच्या पुढे खूप मोठं आव्हान होतं, मला परत माझं पुनर्वसन करणं. आणि ते त्यांनी केलं. असं म्हणायला पाहिजे, योगायोग असा की ते हॉस्पिटल माझ्या मामानेच उघडलं. ही इज द फाउंडर ऑफ द हॉस्पिटल, डॉक्टर सांत. आणि मी त्यांची भाची आज आयुष्यभर त्या हॉस्पिटलमध्ये जाते. हा एक योगायोगच म्हणायला पाहिजे.
हा एक वेगळा योग आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही उपचार घेऊन इतकं स्वतःचं कर्तृत्व हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. हां. पण रोजच्या जगण्यातही वेगवेगळ्या अडचणी येत असतील, तर आता तुम्ही निवृत्त झालेले आहात, हो. पण त्या काळामध्ये कोणकोणती आव्हानं विशेषत्वाने जाणवायची तुम्हाला नोकरी करत असताना? म्हणजे स्वयंपाक करणं असेल किंवा काय? स्वयंपाक करताना पण एक हात नाही, पाय नाही. पण मी सगळं अशा प्रकारे स्वयंपाकघर बनवलंय की मी खुर्चीवर बसून सगळं करते. बर. पण अच्छा. आता मी कामाला मदतीला मुलगी ठेवलेली आहे. हां. ते खूप माझ्यासाठी करते. खूप तिचा आधार आहे. हां. आणि अगदी मला मेन सांगायचं, माझा ड्रायव्हर हो. एक मुलगा करणार नाही एवढं तो माझ्यासाठी करतो. आज त्यांनी जे 12 वर्ष माझ्यासाठी केलं आणि अजूनही तो करतो, हां. त्याच्यामुळेच मला वाटतं मी आयुष्यात आज उभी राहू शकले. त्या सगळ्यांचे ऋण तर मला कधीच फेडता येणार नाही, एवढं सगळ्यांनी माझ्यासाठी केलंय. नोकरी हा तुमच्या आयुष्यातला फार मोठा वळणबिंदू, टर्निंग पॉईंट ठरला, ज्यातून तुम्हाला उभारी मिळाली. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालात आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा हो. सगळी कवाडं अधिक खुली झाली असं म्हणता येईल. पण ह्या नोकरीतून निवृत्त होणं हे सुद्धा कठीण असेल आणि त्यापुढे आपण काय करणार आहोत याची आखणी, याची जुळवाजुळव मनात आधीच केली होती की कसं? ॲक्च्युली जेव्हा मी कशीबशी साठी गाठली आणि ज्या ऑफिसचं टेन्युअर सक्सेसफुली पूर्ण केलं, त्यावेळेला मी एक भावनेने बाहेर पडले की मी आयुष्यात काहीतरी कमवलं, खूप चांगली सोन्यासारखी माणसं जोडली. या सुखद भावनेने, जड अंतःकरणाने मी सर्वांचे आभार मानून दोन्ही हातांची ओंजळ, चांगल्या आठवणीच्या हिरे, मोती, शिंपले आणि माणिकाने भरून ऑफिसला मी अखेरचं दंडवत घातलं. वा. आणि त्याच वेळेला मी विचार केला, आता मला काहीतरी सोशल वर्क करायला पाहिजे. कॅन्सर पेशंट्सना मी मदत करणार, ज्यांना काहीतरी आयुष्यात कमी आहे त्यांना मदतीचा हात मी पुढे करणार, हे मी ठरवलं स्मिताताई, होतं. अतिशय हृदय, भावस्पर्शी अशा शब्दामध्ये तुम्ही आता वर्णन केलंय. म्हणजे खरंच तुम्हाला सुद्धा म्हणजे जड अंतःकरणाने तुम्ही निरोप घेतला असेल त्या वास्तूचा. कारण ते माझं घर होतं, हां. ती माझी फॅमिली होती, दुसरी फॅमिली. पण त्यानंतर आपण ज्या समाजाने आपल्याला दिलंय सहकार्य, त्या समाजासाठी काही करायचं हे सुद्धा तुमच्याकडनं सहज घडत गेलं, त्याविषयी सांगा ना. हां, मला काही सामाजिक कार्य जसं जमेल तसं मी करते. आता जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील अरविंद गणबीर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या निर्धार एक हात आपुलकीचा या सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेशी मी निगडीत आहे. आणि कॅन्सरचे पेशंट्स माझ्याकडे अजूनही रिपोर्ट घेऊन येतात, ते मी वाचते, त्यांना मार्गदर्शन करते, डॉक्टरांशी बोलते, हां. त्यांना योग्य त्या डॉक्टरकडे पाठवते. तुमचं स्वतःचं हिस्टोपॅथॉलॉजीचं वगैरे जे हो, शिक्षण आणि हे झालेलं सगळं आहे. फोनवरच होतं. हां. फक्त शेवटच्या क्षणी ज्या डॉक्टर म्हणतो की पेशंट आता राहणार नाहीये, हां. स्मिता मॅडम जरा येऊन भेटून जा, कारण तो पेशंट विचारतो कोण ह्या, अच्छा. की जे मला अप्रत्यक्षरित्या मदत करतायत. मग त्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना भेटून येते. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीने इतर रुग्णांना मदत करणं हे तुमचं सुरू आहे. शिवाय शाळेशी जोडलेले वेगवेगळे जे उपक्रम आहेत हां. समाजसेवेचे, त्यातही तुम्ही आहात. एक अनुसरण मला सांगावंसं वाटतं, मी ज्या कुपर हॉस्पिटलला नोकरीला होते हां. तेव्हा अचानक ते अर्जंट ऑपरेशन आलं आणि मला फोन आला आणि लगेच मी निघाले. एक रिक्षा उभी होती, तर मी म्हटलं मला सोडता का कुपर हॉस्पिटलमध्ये? मला म्हणाले आंबोली नाक्याला जावा, रिक्षा मिळेल. म्हटलं मला नीट चालता येत नाही, तुम लंगडी हो गई तो मैं क्या करूं. अरे बापरे. हे वाक्य म्हणजे माझ्या डोळ्यात ढसा 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 पाणी आलं आणि मी विचार केला, जाऊ दे, ज्याचं होतं त्यालाच कळतं. आणि मी नंतर एक 10 मिनिटांनी दुसरी रिक्षा मला मिळाली. पण किती वेदना देणारं, व्यथित करणारं आहे हे. व्यतीत करणार होतं. आणि म्हटलं जाऊ दे, नशिबी आलं तर शेवटी भोगावंच लागतं. पण दुसरी रिक्षा मिळाली, मी गेली. पण डॉक्टर म्हणाले नाही, तुला ऑपरेशन थिएटर 16मध्ये यायचं आहे. म्हटलं नाही, माझी ड्युटी 5 नंबरला आहे. आणि तिकडे गेल्यावर एक पाय असा लोंबकळत होता हां. ऑपरेशन टेबलवर. मी जवळ गेली तर तो रिक्षावाला. बापरे. आणि मी बाहेर आली. मी डॉक्टरला म्हटलं मी नाही काही करणार, टिश्यू वगैरे मी घेणार नाही. ते म्हणाले तू काही खाल्लं का? म्हटलं नाही, मला वेळच नाही मिळाला. तर ते म्हणाले बस. मग मी सगळं सांगितलं. तेव्हा ते डॉक्टर काय म्हणाले, स्मिता, आयुष्यात तुला सगळे हिणवणारे भेटतील, तुला लंगडी म्हणणारे भेटतील, तू लक्ष द्यायचं नाही, तू तुझं काम करत राहायचं, तू ये, आय एम वेटिंग फॉर यू. एखादा चित्रपटातला प्रसंग वाटावा असं आहे हे. आणि दुसऱ्या दिवशी राऊंडला गेल्यानंतर तो रिक्षावाला मला हात जोडून रडायला लागला. तर मी म्हटलं रडू नका, जे होतं ते चांगल्यासाठी. मी तर म्हणते तुम्ही मला वाचवलं नाही म्हणून.
आज मी तुमच्या रिक्षात असते तर माझं काय झालं असतं. बापरे, हा असा विचार करणं हा. सुद्धा किती आणि त्याचे कठीण. दोन्ही पाय कापले गेले होते. नंतर मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, त्याला फुकट पाय बसवून दिला त्यांना, ते सगळं बोलवून त्यांना डोकरी पण लावली FPH मध्ये. अच्छा, हो, म्हटलं ठीक आहे, जे झालं ते विसरून जाऊया. किती मोठं अंतःकरण हवं याच्यासाठी. फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे हे आपण नुसतं वाचतो आम्ही कुठेतरी, पण हे प्रत्यक्षात असं करणं की ज्या माणसाने तुम्हाला रिक्षाने प्रवास घडवला नाही, रिक्षा नाकारली आणि तोच माणूस तुमच्या पुढे रुग्ण म्हणून आला आणि तुम्ही त्याला हो, मदत केलीत सगळ्या प्रकारे. हा किती वेगळाच दैवयोग म्हणायचा हा. मोटरमन असायचे ना, हा. मी अशी जायची, काही वेळेला गाडी येऊन थांबलेली असायची, कार्ड पंचिंग असायचं, धावावं लागायचं. हा. मग तो मला हात करायचा, हळू ये. मग तो थांबतोय मला मी, म्हणा, थांबतो मी, हळू ये. आणि मी परत ते डब्यात चढेपर्यंत मला ते बघणार आणि मग गाडी सुरू करणार. हे अगदी सहज आंतरिक ओलाव्याने माणुसकीने घडणारी नाही, खरंच. अशी ही कृती म्हणावी हो, लागेल. हो. स्मिता, ते इतकी सगळी संकट, घाबरवणारी परिस्थिती ही सामान्य माणसावर आली तरी तो कोलमडून जाईल. पण तुम्ही सांगितलं की ज्या वेळेला रुग्णालयामध्ये उपचार घेत होतात त्यावेळेला क्षणिक विचार यायचा की अरे काय करायचंय, पण लगेच स्वतःला तुम्ही उत्साह द्यायचात आणि सकारात्मक ऊर्जेने स्वतःला भरून टाकायचात आणि त्याच्यातनं तुमची ही वाटचाल अशी छान सुरू आहे. आणि सामाजिक कार्यसुद्धा तुम्ही करताय, ज्याची नोंद ही काही संस्थांनी सुद्धा घेतली, त्याविषयी सांगा. आणि त्यामुळे तुम्हाला पुरस्कार दिलाय. निर्धार एक हात आपुलकीचा यांनी मला निर्धारची राज्ञी हे मानपत्र देऊन सन्मानित केलंय. या पुरस्कार- निर्धार राज्ञी. हो, अच्छा. निर्धारची राज्ञी. बरं. आणि मला म्हणजे त्यावेळेला असं वाटलं की एवढं ह्या लोकांनी कसं काय माझ्यासाठी केलं. जस्ट मी त्याला जॉईन झाले होते, पण ते म्हणाले नाही, आम्हाला ते वाचूनच जरा तुमचं सगळं कळल्यानंतरच वाटलं असं म्हणून. आणि तो पुरस्कार आहे. ऑफिस म्हणून मला पुरस्कार, मान सन्मान माझा होतच होता. हा. नंतर ज्या शाळेतून मी शिकली त्या शाळेत मला मुख्य अतिथी म्हणून एकदा बोलवलं अरे वा. होतं. म्हणजे मी SSCला बाहेर पडताना अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते तुला हे गाणं गुणगुणत बाहेर पडली. हा. पण तेव्हा मला वाटलं नाही तो अखेरचा दंडवत नव्हता, मी परत त्या वा, वा, शाळेत वा. गेली एक अतिथी म्हणून. तो एक माझ्या आयुष्यातील खूप चांगला प्रसंग होता. हा बहुमान मिळाला पुन्हा त्या शाळेमध्ये आपल्या जाणं. हो. आणि अर्थातच तेव्हाही हृदय अगदी भरून आलं असेल तुमचं. आता तुमचं निवृत्तीनंतरचं आयुष्य, त्यानंतरचा तुमचा दिनक्रम तो कसा असतो त्याविषयी आम्हाला थोडं सांगा ना. आता काय, निवृत्त झाल्यामुळे सगळं काही शांतपणे चालू आहे. हा. सकाळी उठायची, देवपूजा करायची, स्वयंपाकाला थोडीफार मदत करायची, हा. मग एक छान झोप काढायची, उठायचं, परत कामाला सुरुवात. आता सोसायटीची कामं असतात, मीटिंग्स असतात. तुम्ही मला वाटतं काही सोसायटीच्या कमिटीवर सुद्धा आहात. मी 2 सोसायटीच्या कमिटीवर कार्यरत आहे. हा. इतर 2 सोसायटीच्या पुनर्विकास समितीची मी सल्लागार आहे. बर. आणि त्यामुळे अगदी बिझी होऊन जातं. आणि जसं सामाजिक कार्य जमेल तसं मी त्यांना मदत करत असते. हो, आणि- कॅन्सर पेशंट्स येतातच असतात. हो. मग पेपर वाचायचं, यूट्यूबवर रेसिपी बघायची. हा. हो, आणि मला ते करायलाही स्वयंपाक आवडतं आणि दुसऱ्यांना खाऊ करून घालायला. खाऊ घालायलाही आवडतं. हा. मग सिरियल बघायचं. मला जुनी गाणी खूप आवडतात. हा. त्या गाण्याचे कार्यक्रम बघते. शेवटी बातम्या ऐकायचे. फोन तर चालूच असतात. घरातील छोटी मोठी कामं, म्हणजे पूर्ण दिवस मला कमी पडतो. या सगळ्या प्रवासामध्ये जवळचे नातेवाईक आणि ही सगळी मंडळी तुमच्याशी जोडलेली राहिली कायम, कुटुंब तुमचं? हो, आहे. म्हणजे माझ्या वहिनी वगैरे, मला तर माझी वहिनी, मी म्हणेन ती तर वहिनी नाही आहे, ती माझी सख्खी बहीणच आहे. एवढं माझ्यासाठी करते. हा. आणि सगळं कुटुंब जोडलेलं आहे. हो, सगळं कुटुंब जोडलेलं म्हणजे आहे. तुम्हाला कधी कोणी एकटं पडू दिलं नाही तसं? नाही. तर ही सुद्धा फार जमेची बाजू म्हणायला हवी, नाही का? हो, ती आहे, जमेची बाजू आहेच ते पण. स्मिताताई, तुम्हाला शाळेतले मित्रमैत्रिणी, शिक्षक, त्यानंतर पुढे नोकरीतले सहकारी, अशा सगळ्यांकडनं छान सहकार्य मिळत गेलं. पण काही वेळेला कुठेतरी कटू अनुभव सुद्धा येत असतात. तर एकूण समाजाला तुम्ही काय सांगाल? काय अपेक्षा तुमच्या आहेत? मला वाटतं की समाजाने आम्हा सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. आम्ही पण त्यांच्यापैकी एक काहीतरी आहोत याची त्यांनी आम्हाला जाणीव करून द्यायला पाहिजे. दूर लोटलं नाही पाहिजे. मी अपंग आहात म्हणून दूर लोटलं नाही पाहिजे. एकच म्हणते, एकटं आयुष्य जगणं म्हणजे काटेरी कुंपणावरून चाललेला एक दुःखद प्रवास आहे. आणि जर समाजाने आम्हाला सामावून घेतलं
तर काटेरी कुंपणावरचा हा प्रवास देखील हिरवळीप्रमाणे आम्हाला भासू लागेल. वा वा वा, क्या बात आहे. अगदी आणि खरं. तुमच्या रूपाने या वाळवंटी रूपी आयुष्यात आम्हाला एक सुखाचा एक झरा मिळेल. खूप छान. तुम्ही नेमक्या शब्दात समाजाकडनं अपेक्षा व्यक्त केलीत. आज काही दिव्यांग श्रोतेही तुम्हाला ऐकत असतील, तर त्यांना काय सांगा असं वाटतं तुम्हाला? मी असं सांगू इच्छिते की आयुष्यात कशालाही घाबरू नका. सर्व संकटांना हसत खेळत सामोरं जावा. शेवटी रात्र झाल्यानंतर दिवस हा उजाडतोच ना. तिमिराचा अंधकार संपून लगेच रविराज आपल्या सहस्र सोनेरी वलयाने प्रकाश आपल्याला दाखवतोच, हे विसरायचं नाही कधी. वा. आणि हे म्हणेन की या जीवनरूपी पेल्यात सहनशक्तीचं पाणी घालून, चिकाटीचं मीठ घालून, मधुरवाणीची साखर घालून, स्नेहाचं केशर घालून, दयाद्रतेची वेलची पूड घालून, प्रेमाने तुडुंब भरलेला हा सरबताचा पेला दुसऱ्यांना अर्पित करा. पहा, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. तुमच्या जीवनातील शाश्वत मूल्ये जपली जातील आणि तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्यात सुखी व्हाल. स्मिताताई, अतिशय अलंकारिक शब्दामध्ये पण तुमच्या मनातल्या खऱ्या भावना ह्या आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्यात आणि ही भाषेची सुद्धा तुम्हाला फार मोठी देणगी मिळालेली आहे असं म्हणावं लागेल. आज आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं? तर मला माझंच कळत नाही हे सर्व मी कसे काय करू शकले. आता सुखाच्या हिंदोळ्यावर आता मी झोके घेत आहे, पण अनेक प्रसंग डोळ्यासमोर माझ्या चलचित्राप्रमाणे तरळून जातात. आता तर सध्या मी जीवनात खूप आनंदी आहे. स्वतःला मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि मला घडवण्यात माझ्या कुटुंबियांचा, आपल्या ज्ञानाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांचा, ऑफिसच्या स्टाफचा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन रिहॅबिलिटेशन या संस्थेच्या प्रत्येक स्टाफचा, माझा ड्रायव्हर, मला हाताला मदत करणारी माझी मुलगी, ह्या सर्वांचा अमूल्य वाटा आहे. त्यांचे ऋण मी आयुष्यात कधीच फेडू शकणार नाही. आणि समाजातील इतर लोकांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केल्यामुळेच मी आयुष्यातले सगळे खाचखळगे सबर्थपणे हसत खेळत पार करू शकले. या सर्वांसाठी मी हेच म्हणेन कि आप सब मेरे लिए मानव रूपी ईश्वरो धरातले, आप सब मेरे लिए मानव रूपी ईश्वरो धरातले, जो मुझे रोशनी की ओर ले चले ले चले ले चले. एकच सांगू इच्छिते, जीवन एक आगगाडी आहे. ती आशेच्या रुळावरून धावते, निराशेचा धूर सोडते, सहानुभूतीच्या स्टेशनावर थांबते व आपल्या अशा या सुंदर समाजाच्या मायेच्या यार्डात येऊन शांतपणे विसावते. आणि सर्वांना सांगावंसं वाटतं समाजाला, तुम्हा सर्वांचा आश्वासक हात धरून निघाले मी जीवनाच्या प्रवासाला. आतापर्यंत खूप काही सर्वांनी भरभरून दिलं माझ्या या ओंजळीला. आभार मानते देवाचे मी, गुंफुनी दिधले तुमच्यासारखी प्रेमळ माणसे माझ्या या जीवन वस्त्राला. नेहमी सुखी व आनंदात ठेव माझ्या या मौल्यवान ढाकांना. हेच मी मागणं मागते रोज उगवत्या सूर्याला, हेच मी मागणं मागते रोज उगवत्या सूर्याला. अतिशय सुंदर काव्यात्मक असा हा आजच्या आपल्या गप्पांचा शेवट तुम्ही केलात. आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर आशा, जिद्द, उमेद, सकारात्मकता, उत्साह या सगळ्याचा खळखळता झरा नाही तर अक्षरशः धबधबा तुमच्या रूपाने आज इथे माझ्यासमोर आहे असं म्हणावं लागेल. स्मिताताई गुमास्ते, तुम्ही इथे आलात आणि तुमचा अवघड वाटेवरचा प्रवास अतिशय सोपा करून अत्यंत प्रेमाने तुम्ही उलगडलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, संघर्षातून यशाकडे स्मिता गुमास्ते यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.